राहाता नगर परिषद निवडणूक नुकतीच शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून या निवडणुकीत अंजली कैलास सदाफळ यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवत नगरसेवक पदावर निवड झाली आहे। त्यांच्या या घवघवीत यशामुळे परिसरात समर्थकांकडून जल्लोष करण्यात आलाय। कैलास सदाफळ हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून सर्वसामान्य नागरिकांचे सुखदुःखात ते नेहमी सहभागी होत असतात। नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात। याच विश्वासाच्या जोरावर मतदारांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिलाय। विशेष बाब म्हणजे कैलास सदाफळ हे यापूर्वी देखील राहाता नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले असून त्यांच्या कार्यकाळात राहाता शहरात अनेक महत्त्वाची विकास कामे मार्गी लागली आहेत। नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध विकास प्रकल्प राबविण्यात आले असून उर्वरित रखडलेली कामेही लवकरच पूर्ण करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या विजयाबद्दल अंजली कैलास सदाफळ यांनी मतदारांचे आभार मानत राहाता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू असे सांगितलंय। त्यांच्या निवडीमुळे राहाता शहराच्या विकासाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। राहाता नगरपालिकेचा जो निकाल झाला त्यामध्ये आमच्या गटाचे सर्वच नगरसेवक प्रचंड मताने राहात्यामध्ये निवडून आलेले होते। त्यात माझी मिसेस अंजली कैलास सदाफळ यांचाही शहरामध्ये 1 नंबर मताने विजय या ठिकाणी झालेला होता। प्रथमतः मी त्या मतदारांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि या विजयाबद्दल एवढं सांगू शकतो की या विजयामध्ये मतदारांनी तर विश्वास हा दाखवलेलाच आहे, परंतु याच्या पाठीमागं जी शक्ती होती, सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांचा असलेला जनसंपर्क, यांचा असलेले विकास कामं आणि या विकास कामातून दादांच्या माध्यमातून युवकांची जी फळी तयार झाली ती एक अभूतपूर्व फळी तयार झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून राहात्यामध्ये 21-0 जवळजवळ झालेला आहे। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। पण नगराध्यक्ष पद आपण भूषवलं आहे, अनेक विकास कामे आपल्या माध्यमातून झाले, त्याबद्दल काय सांगाल? आताच मी उल्लेख केल्याप्रमाणे मी 2 वेळेस राहाता शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून राहिलेलो आहे आणि 3 वेळेस नगरसेवक म्हणून राहिलेलो होतो। या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये ज्या योजना राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या मंजूर होतात त्या सर्वप्रथम आमच्या तालुक्यात, जिल्ह्यात आणण्यासाठी आमचं जे नेतृत्व आहे, सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमामधून कोट्यावधी रुपयाचा निधी हा राहातासारख्या क वर्ग नगरपालिकेमध्ये ते त्या ठिकाणी मिळवून देतात। त्याच्यातून लोकांच्या असंख्य अशा समस्या दूर होतात आणि त्याचाच परिणाम आपल्याला या निवडणुकीत दिसलेला आहे। त्यामुळं हे सर्व श्रेय हे विखे पाटलांनाच या ठिकाणी विजयाचं जातं। माझा प्रभाग जर म्हटलं तर संपूर्ण शहरी भाग येतो। आपण ज्या ठिकाणी आपण उभो आहोत तो एक शहरी भाग आहे आणि या शहरी भागामध्ये संपूर्ण सुशिक्षित मतदार आहेत आणि सर्व समाजाचं मतदान ह्या वॉर्डामध्ये आहे। म्हणजे वैचारिक आपण ज्याला मतदान म्हणतो ते माझ्या वॉर्डामध्ये आहे आणि माझ्या वॉर्डामध्ये बेसिक तशा समस्या फार काही राहिलेल्या नाही आहे। थोड्याफार ज्या रस्त्याच्या समस्या असतील किंवा लाईटच्या किरकोळ असे कामं आमच्या शहरामध्ये, संपूर्ण आमच्या राहाता शहरामध्ये थोड्या प्रमाणात काम या ठिकाणी शिल्लक आहे। माझ्या वॉर्डामध्ये बेसिक मी ज्यावेळेस उभं राहिलो त्यावेळेस आमच्या वॉर्डामध्ये असलेले 4-5 मंदिरं आहेत, त्या मंदिरांची विकास करण्याची जबाबदारी त्या वॉर्डातील सर्व नागरिकांनी माझ्यावर टाकलेली आहे आणि ती चर्चा तशी त्यांनी कॉर्नर मीटिंगच्या वेळेस सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनाही बोलून दाखवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठी मागणी म्हणजे अयोध्येच्या धर्तीवर जे राम मंदिर त्या ठिकाणी तयार झालेलं आहे त्याचीच प्रतिकृती ही माझ्या वॉर्डमध्ये असलेलं राम मंदिर आहे। जवळजवळ 100 वर्षापूर्वीचं राम मंदिर आहे
त्याची आता सध्या भिंत पडलेली दुरावस्था झालेली आहे. ते राम मंदिर त्या ठिकाणी अयोध्येच्या धर्तीवर तयार करणं, त्या मंदिराला खेटून असलेली जवळजवळ 20 गुंठे जागा ही महाराष्ट्र शासनाची आहे. ती जागा मंदिरासाठी मिळवून देणे आणि भव्य अशी प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करण्याचा शब्द मी आणि सन्माननीय